सर्व पत्रकार बंधूंची आम्ही पहिल्यांदा आमच्या या जाहीर प्रकटनाला स्वागत करतो। खरं तर तुमची फार मोठी अमूल्य मदत आमच्या या पॅनलला झालेली आहे, कारण लोकांपर्यंत पोहोचायसाठी कंपॅरेटिव्हली नवीन हा पॅनल आहे। त्याच्यामध्ये हे जुने सभासद जे दुसरा पॅनल आहे त्याच्यामध्ये रिपिटेशन आहे बरेच जणांचं, त्यामुळे ते सर्वांना माहिती आहेत। आमच्या सगळ्या सभासदांची सुरुवातीला तुम्ही एक ओळख करून दिली तुमच्या माध्यमातून, त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला झालेला आहे। पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही काही गोष्टी मोकळेपणाने कबूल केल्या होत्या, तर त्याच्यामधल्या आता हा प्रचार संहितेचा आजचा शेवटचा दिवस आहे। उद्या 8 पासून आचारसंहिता लागत आहे, म्हणून आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे। तर सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर सर, आपल्याकडं तुम्ही आम्हाला त्यांनी मतदार यादी दिली, कशा पहिल्यापासून आम्हाला अडवणूक झालेली आहे ते पण तुमच्या माध्यमातून आमच्या सभासदांना कळलं पाहिजे। अनेक सभासदांच्या या प्रचार माध्यमातून भेटलो आम्ही, तेव्हा त्यांनी तक्रारी केल्या की आमचे नाव गाळली गेलेली आहेत आणि त्याची योग्य इन्फॉर्मेशन दिली गेली नाही। मागील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या मित्रांच्या त्यांनी सांगितलं की आम्ही 5 वर्ष वाट बघितली आणि 5 वर्ष आम्ही नियमित कळवत होतो, परंतु वस्तुस्थिती आमच्या सभासदांना जेव्हा आम्ही भेटलो त्यांनी वेगळी सांगितली। ते म्हणाले एकतर आम्हाला जीबीच्या नोटीस आलेल्या नाही साध्या, आणि जे जीबीला गेले तिथे जीबी मध्ये सुद्धा जाहीर आवाहन केलं गेलं नाही, किंवा जर तुमचे शेअर्स कमी असेल तर तुमचं सभासदत्व रद्द होईल, असं त्यांचं खरं तर प्रामाणिक प्रयत्न पाहिजे होता, अजेंड्यात विषय पाहिजे होता, म्हणजे निदान लोकांपर्यंत गेला असता, परंतु तसं काही त्यांनी केलेलं नाही। आता का केलं नाही ते त्यांचं त्यांना माहिती। आम्हाला जेव्हा सभासदांची मतदार लिस्ट दिली गेली ती तुमच्या माहितीसाठी दाखवली जाईल, घेऊन ये रे कोणतं दाखव त्यांना, तर त्याच्यामध्ये नाव पत्ते इतके वेग आहेत, म्हणजे आमच्या प्रशांतचा जर पत्ता बघितला तुम्ही, हे तुमच्यासाठी अवेलेबल आहे, तुम्ही बघा। आणि त्याच्या शेवटी सगळ्यात एक रिमार्क आहे, तोही आपण जरूर बघावा। आमचे जे सर्व व्यवस्थापकांनी इथं डिक्लेअर केलेलं आहे की ह्या मतदारमध्ये 1 ते 3442 अशी यादी ह्या कायद्याप्रमाणे तरतुदीप्रमाणे अचूक व निर्दोष असल्याचे प्रमाणित करत आहे। पैसे कंपल्सरी आहे 2-3 वर्षापासून। तुमच्याकडे आधार कार्ड आहेत, तुम्ही नुसतंच आधार कार्डवर जात नाही, तर तुमचे ईमेल ॲड्रेस ज्यांचे अवेलेबल आहेत ते, किंवा मोबाईल लेटेस्ट तुम्हाला SMS पाठवायचे असतात, हे काही दिलं गेलं ना। उपळी रोड बार्शी, आता उपळी रोड बार्शी तुम्ही इमॅजिन करू शकता की हे आहेत जामगावचे, पण यांचा पत्ता असे बऱ्याच गोंधळ आहेत, आपल्याला त्यात जायचं नाही। म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगतो की त्यांचा प्रवास आणि त्यांच्या ज्या प्रचार यंत्रणेमधल्या लिस्ट आल्या आमच्याकडे येतात ना, आपल्याकडे येऊ शकतात, त्याच्यात डिटेल पत्ते आहेत आणि फोन नंबर आहेत। फोन नंबरसाठी पाठपुरावा केला आम्ही बँकेत, परंतु आम्हाला दिला गेला नाही। असो, मी तुम्हाला हिस्ट्री का सांगतोय तर विथ ऑल डिफिकल्टी वी हॅव स्टार्टेड आवर कॅम्पेन, आणि मग आम्हाला काय पहिल्यांदा त्यांची पत्ते शोधणं, फोन नंबर गोळा करणं, इथून काम आहे, वेळेस त्यांच्याकडे सगळं रेडीमेड होत। हा एक डिफरन्स आहे, रिले रेस मध्ये तुमचा 100 मीटर पुढे माणूस आहे आणि आता आम्हाला पहिल्यापासून तो रस्ता कट करून इक्वल यायचे, असे त्यांनी केलेले आहेत। पण त्यांच्याजवळ आमच्या लोकांनी फार कष्ट घेतले, हे तुमच्या बरोबर सांगताना माझ्या सहकारी मित्रांचं सुद्धा मला कौतुक करावं वाटतंय। ही विथ ऑल दिस आमचे लोक गेले, पत्ते शोधून काढले, चुकीचे पत्ते शोधून काढले, मॅन टू मॅन भेटले, आणि आम्ही आता वी आर व्हेरी हॅपी। कॅम्पेनचं जे आजचं लास्ट दिवस आहे, तर आम्ही जवळजवळ 90-95% लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत। सो वी आर व्हेरी हॅपी अँड कॉन्फिडंट। जे माझे चेअरमन आहे ते म्हणाले की मी असं इथपर्यंत आणली आणि एवढी प्रगती पथावर घेतलेली आहे, परंतु त्यांची माझ्यामध्ये टर्म आता संपलेली आहे।
सहकार नियम जे सांगतो त्याच्याप्रमाणे 10 वर्षानंतर आपल्याला चेअरमन पद कंटिन्यू करू शकत नाही, तर त्यांनी योग्य पर्याय निवडायला पाहिजे होता, आमचं मत होतं. आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करायसाठीच गेलो होतो की आता तुम्ही नाही तर कोण. परंतु साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आता त्यांच्या डोक्यात आता पुढचं काय मला माहित नाही, परंतु बुरगुडे साहेब तर आता चेअरमन पदावर राहू शकत नाहीत. आता अमंग्स द लॉट पुन्हा दुसरा चेअरमन कोण होणार हे आले समजा ते निवडून, तर त्यांच्या मोठा प्रश्न असू शकतो की NPA जो आहे आताच डिक्लेअर्ड तो 16 समथिंग ग्रॉस आहे आणि लेटेस्ट आणि 10.4 नेट आहे आणि तो चिंताजनक आहे. जेव्हा तुम्ही त्यांना विचारलं होतं NPA बद्दल, त्यांच्या आम्ही पण बघतो ना, आमच्या प्रतिस्पर्ध्याच्या पत्रकार परिषदा आम्हाला पण बघावं लागतात, तर त्यात ते म्हणले की त्यांनी मान्य केलं ती की येस आम्ही नक्की करू पुढं जेव्हा आलो संधी मिळाली तर. पण आम्ही म्हणतो की आता तुमचं बस झालं, दुसऱ्याला संधी द्या. बरोबर आहे, तुम्ही करायला पाहिजे आतापर्यंत. त्यांच्या वचननाम्यात RBIच्या निकषानुसार आहे असं हा, तर RBIचा निकष पण तो आता खरं तर आपल्याला RBIचा लॉंग फॉर्म पण माहित नाही, परंतु निकष म्हणतो की 5% आत जो आहे NPA हा रिक्वायर्ड आहे. बरोबर आहे, पण आता हे कबूल करतात की येस 10.4 आहे आणि आम्ही कमी करू, तो देअर एंड्स द स्टोरी. नंतर दुसरा असं आहे बरं का की जनरल बँकेची सद्यस्थिती आणि NPA वाढायची कारण मी तुम्हाला सांगतो की कर्ज वाटप जे आहे का नाही हे जर नियमाप्रमाणे केलं तर बऱ्यापैकी NPA कमी होऊ शकतो असं आमचं मत आहे. बँकिंगचं नॉलेज साहेबांचं एवढं नाही आमचं, पण तेवढं नक्की कळतंय की जर तुम्ही NPA कमी करायचं असेल तर पूर्ण जे निकष आहेत त्याच्यावर जर कर्ज दिली तर तुमचा NPA वाढायचं कारण नाही. बरोबर आहे. एका हॉटेलला त्यांनी 50 लाखाचं कर्ज दिलंय, पान नंबर 65 वर बघा, आपलं सगळं विथ प्रूफ असतं. हे आहे, हे बाड आहे, हे बघा तुम्ही. मी जे रेफर करतो ते तुम्हाला बघायला दाखवतो. तर एका हॉटेलचं 50 लाखाचं कर्ज आहे, सँक्शन डेट आहे 11/3/2022 आणि NPA मध्ये ते हॉटेल आलंय 10/7/2022 मध्ये. 4 महिने ते NPA मध्ये आले की आपले आता 50 लाखाचं हॉटेलला देत आहे तर तो गरजून अपकमिंग आहे का असं माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. एखाद्या छोट्या व्यावसायिकाला दिलंय तुम्ही 5-10 लाखाचं कर्ज आणि त्याची पत बघितली नाही, परंतु त्याचा पुढचा प्रोग्रेस जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो तुम्हाला समाधानकारक वाटतोय आणि दिलं, अगदी मान्य. पण चालू हॉटेलमध्ये 50 लाखाचं कर्ज अपकमिंग माणूस वाटत नाही मला बरं का. त्यांनी बघावं. अशी खूप उदाहरणं आहेत. पान नंबर 66 बरं का, 52 लाखाचं कर्ज आहे, सँक्शन आहे 31/3/2022 आणि NPA मध्ये गेले 29/7/2022, परफेक्ट 4 महिन्यांनी मार्च एंडला. अशा 60 पेक्षा जास्त केसेस आहेत. परीक्षण अहवाल आम्ही कोणी काय सांगावं, कोणी काय पुरावे आणू दे ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण लोकांची काय 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 हेतू असतील माहित नाही. आम्हाला वाटतं की हा लेखा परीक्षा अहवाल आहे, हा गव्हर्नमेंटचा आहे आणि हा जशा स्थिती आहे बँकेची आर्थिक त्याच्या बाबतीतून आपलं न काही हेजिटेट करता कॉमेंट करतो आणि हा त्यांना दिला जातो. त्याचं सुद्धा उत्तर तुम्ही विचारलं होतं किंवा मागच्या पत्रकार परिषद किंवा ऑडिटर म्हणतोय की तुमचं दुरुस्ती तुम्ही सबमिट केली पण दप्तरी सापडत नाही. त्यांना आमच्या मित्रांनी सांगितलं काय कोण म्हणते आम्ही ज्याला सबमिट करतोय तोच म्हणतोय. किती म्हणजे वेग उत्तर आहे. या वर्षीचे जे ऑडिट रिपोर्टच्या त्रुटी आहेत तो आपला ऑडिटर काढतो आणि बँकेला सपोर्ट करतो आणि असं आहे की ह्याला तुम्हाला वेळ दिला जातो. कधी कधी राहून जातात सर आमचे मित्र म्हणल्याप्रमाणे, काही काही गोष्टी राहतात असे जाणून बुजून केल्या असतात असं नाही, पण मग तुम्हाला संधी आहे. तुम्ही 4 महिन्याच्या आत, बरोबर आहे, 60 दिवस 4 काय त्यांनी असं पिरियड आहे त्यांचा,
त्याच्यात तुम्ही पूर्तता करा. आत्ता सापडलं ना म्हणजे नाही असं नाही, किंवा एखाद्याने दिलं नाही तर मागून घ्या, असं पण नाही की तुम्ही इंटेन्शनली केले. आणि मग तो दोष दुरुस्ती अहवाल तुम्ही DDR ला सबमिट करता. पण पुढच्या ऑडिटच्या वेळेस ऑडिटरला पण दाखवणं गरजेचं आहे त्यांनीच काढलेल्या चुका आहेत. तर त्याला तुमचं उत्तर दिलं की त्याला दिलं त्यालाच सापडत नाही वगैरे वगैरे, एकदम वेग उत्तर होती. आय एम नॉट सॅटिस्फाईड. तुम्ही जर समाधानी असलं तर मला माहित नाही. ऑडिटर, नेक्स्ट ऑडिटर म्हणतोय मी मागच्या वर्षी काढलेल्या ऑडिटची उत्तरं बरं तुटतुटी तुम्ही पूर्तता केली का? आणि त्यात असं पण असू शकतं बरं का, की काही जे आहेत ना 80% पूर्तता केलेली आहे, 20 अजून राहिलेत, कॅरी फॉरवर्ड होतात पुढच्या ऑडिटमध्ये. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे ऑडिटरनी जर काढलेल्या त्रुटी आहे तर ऑडिटर तपासणार पुढचा ऑडिटर की काय केलं बाबा, ते त्रुटी केलेत काय. रिपोर्ट सापडत नाही वगैरे म्हणजे फारच तुम्ही पण पाठपुरावा करायला पाहिजे होता असं माझं मत आहे. दोष देत नाही तुम्हाला वेळ नसतो, छोट्या ह्याच्यात बरंच कव्हर करायचं असतं. तुमच्या एवढ्या इरेग्युलॅरिटी केल्या, तुम्ही पत न बघता जर तुम्ही कर्ज दिलं तर इट इज गोइंग टू हॅपन. आणि एनपीने होतोय तोटा काय, एनपीए झाल्यामुळे तुमचा प्रॉफिट कमी होत, बरोबर आहे. प्रॉफिट कमी झाला की तुम्हाला डिव्हिडंड द्यायला आरबीआय निर्बंध आणते. म्हणजे जे आमचे विद्वान मित्र म्हणाले की आम्हाला आरबीआयचेच इन्स्ट्रक्शन होत्या. पण आरबीआयचे इन्स्ट्रक्शन का आल्या, तुमची पद बघून म्हणतात ते. या पिरियड मध्येच 11.3 SBIने डिव्हिडंड दिलेला आहे. अख्ख्या याला सरसकट देऊ नका असं म्हणलेलं नाही बँकेने. तुमची पद काय, तुमचं प्रॉफिट काय, तुमचं बिझनेस कसं आहे ह्याच्यावर आरबीआय निर्बंध घालतं. त्या एनपीए मुळे लोकांचे लाभांशापासून आपले सभासद वंचित राहिले असं आमचं मत आहे. ऑडिट आम्हाला थोडीफार कल्पना आहे. 180 कोटी ठेवी आहेत आपल्या, बरोबर आहे. 70% आपल्याला नियमानुसार कर्ज देता येतं, तेच कर्ज वाटप करता येतं एनपीए साठी आणि इतर कर्जासाठी आपण काही गोष्टी ठेवतो. तर साधारण मग 1,200 कोटी कर्ज वाटप होईल आपल्याकडून, आपल्या बँकेकडून. 1,200 कोटी मधले नफा जो व्हायला पाहिजे, डिफरन्स जो आहे ठेवीवरच्या व्याजाचा आणि कर्जाच्या व्याजाचा, बरोबर आहे. 8.5-9 काहीतरी आहे आपलं, आणि 16% आपलं कर्जावर व्याज आहे. म्हणजे 6 ते 7.5% आपल्याला प्रॉफिट होतो, बरोबर आहे. सिम्पल आहे, म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड नाहीये. पैसे कुठून येणार, कर्ज देणाऱ्याकडून येणार, त्याच्यातूनच आपण ठेवी देणार. हा मधला मार्जिन कशासाठी आहे, तर इतर कर्जासाठी, लोकांचे पगार आहेत, एनपीए ऍब्सॉर्ब करायचं आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की 125 समजा आपण 6% आपण काढले बरं का, तर त्यातले 5% जातील एनपीए आणि पगार वगैरे. 1% उदाहरण हायपोथेटिकल म्हणतोय मी, 1% जरी नफा झाला आपला टोटल ह्या सगळ्या व्यवहारामध्ये, तरी जवळजवळ 12 कोटी व्हायला पाहिजे. एनपीए वाढवल्यामुळे तुम्ही प्रोव्हिजन जास्त ठेवताय का? येस, बँक चालवायची, तुम्हाला असं नाही करू चालणार. पण साधं गणित आहे, 1% व्हायला हरकत नाही. अनेक बिझनेस मध्ये बघतोय आपण, बँकांमध्ये तर प्रचंड असतो प्रॉफिट. आम्ही एसबीआयचे, सगळ्या दुसऱ्या बँकांचे तुमच्याकडे येतात बघा, तुम्हीच ते छापता ना एक पाणी जाहिरात, आहे ना, ते कितीतरी पैसे मिळत असतील तुम्हाला, पण आम्हाला कधीतरी वाचायला मिळतं. खूप मोठं डिटेल दिलेलं असतं त्यात, आणि त्यांचे प्रॉफिटचे आकडे बघितल्यावर डोळे फिरतात. तर आम्ही म्हणतो मिनिमम आपली छोटी बँक आहे, कोऑपरेटिव्ह बँक आहे, तालुका लेवलची बँक आहे, 1% व्हायला हरकत नाही, तरी 12 कोटी व्हायला पाहिजे. आणि ह्यांचा 1,47,00,000 ना, 12 लाख फक्त प्रॉफिट आहे. मग तो झाल्यावर तुम्ही कुठले वाटणार लाभांश, आणि किती वाटणार, असा प्रश्न आहे. आणि मग आरबीआय तुम्हाला म्हणते यू आर इन डिफिकल्टी, तुम्ही वाटू नका लाभांश. म्हणजे असं काही रिस्ट्रिक्शन नाहीये, असं माझं मत आहे. तर सगळ्यांना आमची विनंती आहे, प्रचाराची सांगता आहे. पुन्हा तुम्हा लोकांची, आमच्याकडे खरं तर आहे ना लोक पण कमी येतात, आता तुम्ही येतात आम्हाला फार आनंद आहे. आणि आले तरी बऱ्याचशा गोष्टी छापल्या जात नाही, तर ती मला ते पण नाही माहिती का छापल्या जात नाही. तुमचे पुन्हा आभार मानतो की तुम्ही येताय, आम्हाला लाईव्ह प्रसिद्धी देताय.
कोणी छापून निदान आमच्या लोकांपर्यंत पोचतोय तरी. आणि टप्पे होत आले सर. शेवटी कन्क्लूड असं करतो की पहिल्यांदा असं वाटलं होतं की बिनविरोध होऊ द्यायचं नाही. दुसरा टप्पा आला की चला फुल पॅनल झाला, लढत तर देऊ. पुन्हा असं वाटलं की काही काय होईना पण आपण लढल्याचं तरी समाधान आहे. चौथा टप्पा आला, बरी परिस्थिती. आता तुम्हाला सांगतो 100% खात्री आहे आम्हाला. आमचा अख्खा पॅनल 101% निवडून येईल. आणि आता त्याला काय घोडा मैदान बहुत नजदीक आहे, रविवारीच तुम्हाला कळेल. पण तुमच्या माध्यमातून आमच्या सभासदांचे आभार मानतो. त्यांनी इतका भरघोस रिस्पॉन्स दिलेला आहे आम्हाला की आमचं बळ वाढलेलं आहे, आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे. आम्हाला फार बरं वाटतंय आणि आम्ही 100% अख्खाच्या अख्खा पॅनल निवडून आणू शकतो एवढा आत्मविश्वास आमच्या सभासदांनी दिलाय. त्यामुळे सगळ्या सभासदांची तुमच्या माध्यमातून आम्ही आभार मानतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की नुसतंच आश्वासन द्यायपेक्षा 24ला या, 24ला मतदान करा. आमचं निशाणी पतंग आहे आणि पतंगावर सगळ्या एकमुखी शिक्के मारून अख्खा पॅनल निवडून आला तरच आम्हाला काहीतरी करता येण्यासारखं आहे. 1, 2 आणि 4, 5 माणसं येऊन होत नाही. शेवटी कोऑपरेटिव्ह आहे, मेजॉरिटीनं सगळे डिसिजन होतात. त्यामुळे परत एकदा विनंती की अख्ख्या पॅनलला आम्हाला निवडून आणा आणि परत एकदा तुमचे आभार मानतो. दिवशी आपल्याला आपल्या 5 मतपत्रिका येतील. त्या 5 मतपत्रिकांमध्ये 5 मतपत्रिकांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघासाठीची जी पत्रिका आहे ती पत्रिका पांढऱ्या रंगाची असेल. त्याच्यामध्ये 24 उमेदवारांची नावं असतील आणि त्या 24 उमेदवारांच्या नावामध्ये 12 जणांना निवडून द्यायचंय. म्हणजे 12 जणांनाच मतदान करायचं. 12 पेक्षा जर जास्त एखादं मत त्याच्यावर नोंदवलं गेलं तर ती मतपत्रिका बाद होईल. म्हणून मतदार बंधू भगिनींना एक विनंती आहे की ही मतपत्रिका जेव्हा येईल तेव्हा बारकाईनं आपल्याला त्या गटातून किती उमेदवार निवडून द्यायचेत हे बघावं. मला असं वाटतं की 12 उमेदवार निवडून देण्यासाठी आमचं जे पॅनलचं चिन्ह आहे त्याचा विचार केला तर पतंग जिथं जिथं दिसतंय तिथं शिक्के टाकले तर बरोबर ते 12 होतील आणि काम सोपं होईल. त्यानंतर दुसरी मतपत्रिका आहे, ही गुलाबी रंगाची मतपत्रिका आहे. त्याच्यामध्ये महिला मतदारांसाठीची मतपत्रिका असेल. रंग मतपत्रिकेचा जवळपास हाच असेल. याच्यामध्ये 4 महिला आहेत, त्या गटाच्या 2 आणि आमच्या गटाच्या 2. इथं 2 जणांना निवडून द्यायचंय. जणींना 2 जणींना निवडून द्यायचंय. तर तिथंही पतंगाचं चिन्ह आहे आणि त्याचाच उपयोग केला, त्याच्यावर शिक्के टाकले तर इथलाही प्रश्न मिटेल आणि ही मतपत्रिका पण बाद होणार नाही. त्यानंतर तिसरी मतपत्रिका आहे ती म्हणजे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघासाठीची. इथं 2 जणांची नावं आहेत आणि 2पैकी एकालाच मतदान करायचं. त्यामुळं इथंही पतंगाचं एक चिन्ह आहे, त्याच्यावर शिक्का टाकला तर इथला प्रश्न मिटेल. त्यानंतर पुढचा मतदारसंघाचा भाग आहे तो म्हणजे इतर मागासवर्गीय मतदारसंघ. पिवळ्या रंगाची मतपत्रिका आहे. इथंही एकच फाईट आहे. 2च उमेदवाराची नावं असतील. त्याच्यामध्ये आमचा उमेदवार आहे, तिथं पतंगाचं चिन्ह आहे, त्याच्यावर मतदान केलं तर सोपं होऊन जाईल. त्यानंतर शेवटची मतपत्रिका आहे भजा विजा विमा प्र म्हणजे भटक्या विमुक्त जातीसाठीचा मागास प्रवर्ग जो आहे त्याच्यासाठीची मतपत्रिका आहे. त्याच्यात पण 2 जणच उभे आहेत. तिथंही आमचं चिन्ह स्पष्ट दिसतंय. त्या पद्धतीनं पतंगावर शिक्के मारले तर हेही होईल. मतदारांनी एकूण 17 शिक्के मारायचे आहेत आणि या पद्धतीनं जर मतदानाची प्रक्रिया मतदार बांधवांनी समजून घेतली
तर कुठलीही अडचण येणार नाही आणि मत बाद होणार नाही, यासाठी सगळ्यांनी दक्ष राहावं आणि मतबाद होणार नाही असं समजून आमच्या पतंगाच्या चिन्हावर शिक्का मारून आम्हाला बहुमताने निवडून द्यावं अशी या प्रसंगी मी विनंती करतो. आणि वाचून दाखवतो नेमकं काय परिस्थिती आहे तुमच्या लक्षात येईल. 31/3/2000 अखेर संस्थेची माहिती. याच्यामध्ये व्यक्तिगत रुपये 563, एक सभासदांची संख्या 3943 आहे. व्यक्तिगत रुपये 563.93 लाख. खेळतं भांडवल जे आहे ते 18,918.58 लाख. उलाढाल जी झाली आहे एका वर्षभरातली ती 27,668.32 लाख. याच्यामध्ये ठेवी जे आहे ते 116,045.25 लाख, म्हणजे 160 कोटीच्या आसपास ठेवी आहेत. तर इथं येणे कर्ज येणे व पैकी थकबाकी व थकबाकीचे शेकडा प्रमाण याचा जर अभ्यास केला तर हे दाखवायला काही हरकत नाही. तर 1,831.7 लाख हे कर्ज येणे कर्ज व पैकी थकबाकी आहे, म्हणजे 1,831. 12% संख्या 12. याचा जो शेकडा जर प्रमाण काढलं तर टोटल व्यवहाराच्या 12.5%. टोटल व्यवहार जो झाला व्यवहार किती आहे आता 2000 उलाढाल झाले ते 27,668. म्हणजे याचा विचार केला तर एनपीएचं प्रमाण किती आहे 12.5%. आणि इथं आणखीन एक आहे सर्वसाधारण सभा मान्यतेनुसार यांनी याच्यामध्ये एक मुद्दा लिहिलेला आहे की सभासद कल्याण निधी, म्हणजे आम्ही जो सभासद आहेत सगळे त्या सभासद कल्याण निधी जो आहे तो 3 लाख रुपये आहे. त्यानंतर लाभांश जो 10% प्रमाणे आहे तो 53 लाख रुपये आहे. लाभांश तर 5% दिलाय आणि सभासद निधी हा 3 लाख रुपये त्यांनी वापरला. कुठल्याही सभासदांनी सांगावं, त्यांच्याही अगदी आताचे जे चेअरमन किंवा आताचे जे काही मेंबर आहेत त्यांनी पण सांगावं आणि आमच्या कुठल्याही सभासदाला विचार की 3 लाख रुपयाचं असं काय त्या सभासदाला मिळालं नाही. प्रशांत ते त्यांनी म्हणले 10,000 तुम्ही जर एखादा सभासद गेला तर आम्ही त्यांना 10,000 देतो, बरोबर आहे. हो, कदाचित ते धरू आपण. पण विषय असा आहे बरं का की त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे सांगितलेले, अजून एक गोष्ट मला आठवली म्हणून मी तुला थांबवतोय की सर्वसाधारण गरीब कुटुंबासाठी आणि अपकमिंग बिझनेससाठी देतो, स्टार्टअपसाठी. आणि एक मुद्दा त्याने अजून सांगितला की तुमच्यापैकीच एकाचे थकबाकी होते उमेदवाराची, बरोबर. त्याचं उत्तर पण मी देतो तुम्हाला. तर आमच्यापैकी एकाची थकबाकी होती परंतु ती निरंग झालेली आहे, त्यांनी नील केलेलं आहे, बरं का. वेळेस आता जर असं व्यक्तिगत आलं तर व्यक्तिगत सांगायला पाहिजे. आमच्याकडे उदाहरण नाहीत. त्यांच्या सभासद आता उभं राहिलेले जे सभासद आहेत ना त्यांच्या नातेवाईकाला, खरं तर असा नियम आहे कोऑपरेटिव्हचा की तुम्ही किंवा तुमच्या नातेवाईकाला त्याचा लाभ घेता येत नाही. 10 कोटीमध्ये त्यांच्या एका उमेदवाराच्या मुलाचं नाव आहे. आता तुम्हाला ते सांगत नाही मी, आता ते परत 10 कोटी परत आमच्या ठेवी कमी व्हायला लागतील तर आहे. तर आम्ही जात नाही. तुम्ही आतापर्यंत बघितलं व्यक्तिगत टीका आम्ही शक्यतो टाळलेले. आम्ही आमचं जे युनिट आहे बँक युनिट त्याच्या त्रुटी आणि त्या सुधारायला पाहिजेत म्हणून प्रचाराचा 100% भाग आहे, नाही कसं. पण तुम्हाला दाखवायचं तर प्रूफ दाखवतोय आम्ही. पण त्यांनी जर म्हणलं की तुमच्या एका सभासदाचं असेल ना, तो थकबाकीदारच होता, एनपीए मध्ये गेलेला नव्हता, पण त्याने बिचाऱ्याने भरलेलं आहे. आता त्यांनी सांगावं, नाव घेऊन सांगावं, आमचं चॅलेंज आहे. तुमचं जर तुमचा स्वतःचा मुलगा 10 कोटीच्या प्रकरणात आहे तर गंभीर बाब आहे का नाही. आणि बघा बरं का ते नंतर दाखवतो तुम्हाला, उघड नाही मी असं. आणखीन एक त्याच्यामध्ये आहे की ज्या बुडीत कर्ज निधीत 910 लाखांची तरतूद केली आहे, म्हणजे संशयित आणि थकबाकीचं जे कर्ज आहे 910 लाखांची तरतूद, म्हणजे या जो नफा आहे तो नफा सगळा इकडे वळवलेला आहे. आणि संशयित थकबाकी म्हणून कॉमेंट आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर 3 वर्षावरील थकबाकीची संख्या 59 खाती आहेत, त्याची अमाऊंट आहे 218.54 लाख. एका वर्षावरची
थकबाकी जी आहे त्याची संख्या आहे खात्यांची 346, त्याची अमाऊंट आहे 649.24 लाख रुपये. आणि एका वर्षावरील आली आणि एका वर्षाखाली जी आहे ती 437.7 लाख अशी 536 खाती. म्हणजे या सगळ्याचा विचार जर केला तर एवढी खाती जर एका वर्षामध्ये थकबाकीमध्ये जात असतील. पण बँकेची जी परिस्थिती आहे ही चिंताजनक आहे. त्याचं कारण आहे की जे सध्याच डायरेक्टर बोर्ड आहे त्यांनी त्याच्यामध्ये एक तर जिथं घालायला पाहिजे तिथं लक्ष घातलेलं नाही आणि नको तिथं लक्ष देऊन अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून कर्ज वाटप केलेलं आहे. त्याच्यामुळे त्रुटी झालेल्या आहेत. NPA त्याच्यामुळे वाढलेला आहे आणि लोकांनी त्यासाठी बदल करणं गरजेचं आहे असं आमचं म्हणणं आहे.